असं या जिल्ह्यातलं वातावरण होतं. आमचा संघर्ष टोपे साहेबाशी, संघर्ष टोपे साहेबाशी त्या काळात. पण मित्र, आता त्या काळात ते खाल्लेले दगड, त्या काळात झालेले लफडे, आजूबाजूच्या मतदारसंघात मी एकदा ठरवलं का सगळ्या गावात शाखा करू एकदा. माणसं होती माझ्याजवळ, पण म्या पाट्या छापल्या. किती गावं जायला जेवढे छापा तेवढ्या पाट्या. मी पाट्या रोवत जायचो ना, अजून पाट्या उठत जायच्या. पाट्या उठतात का शिवसेने माणसं लावून दिली ना. पण नारायण इतका गरीब माणूस होता, त्यालाही बाई बोलाय. बदनापूर तालुक्यामध्ये कोणी नव्हता, कुत्रा नव्हता. कुत्रा हे बसले ज्येष्ठ ते बरेचसे. बदनापूरमध्ये एका गावात जाऊन माणसं काढून त्याची शाखा स्थापन करून त्याही ठिकाणी पाट्याकडे, पण नारायण पाट्या उठायला लागला. म्हणजे त्या तो का होता तसा. आम्ही आमचा मतदारसंघ या शरीर पटल्या नाही, असं नाही काही की पटल्या, या शरीर पटल्या. आम्ही आमचा बालेकिल्ला सांभाळायची कोशिश करतो त्या टायमाला. माझं म्हणणे आताही बालेकिल्ला सांभाळा, पण जिल्हा बी सांभाळा. वातावरण चांगलं पाहिजे तितकं वातावरण स्वच्छ नाही. माझं तुमच्यापेक्षा वय ज्यादा आहे, अर्जुनपेक्षा 8 वर्षांना मोठा आहे. आम्ही मोजील वय दोघांचं एकदा शर्यत खाली जाईल दोघांना. 20व्या मजल्यावर कोण पळत जातं तुला नावाच्या. अब्दुल नॉटला हा माझ्यापेक्षा 8 वर्षांना मोठा. सुटलो पण 20 मजले चढायचे. 11व्या मजल्यावर थांबणार. आता मी नाही म्हणलं तरी वयाचा भाव आहे. मला एक वेगळी मान्यता आहे. राज्यामध्ये माझी ओळख आहे. एखादा शब्द घुसून बोलू तर 4-5 दिवस चालतो टीव्हीवर. खूप बंधन आहे. पाय समजून टाकावा लागतो, शब्द समजून वापरावा लागतो. आणि त्याच्यामुळं मी आता हेच खालचे ते करते होते. अर्जुनला मी मध्ये येणार नाही. मला काय करायचं. ज्याच्यासाठी तुमच्या सगळ्याचे तर पडेल ना, होऊन गेलं. तर 35 वर्ष आमदार खासदार, पुढचे 100 वर्ष रेकॉर्ड तुटणार नाही मला. 35 वर्ष आमदार खासदार, हा राज्याचा अध्यक्ष राहायचा, 2 केंद्रात मंत्री झालो. आम्ही बरोबर रात्रात गप्पा मारल्या. मोदीजीनं 45 मिनिटं माझ्याशी चर्चा केली. का ती पार्टी वाढली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये पार्टी वाढली पाहिजे चर्चा केली. ती अशी थोडी अर्थ वा गुरु असं म्हणते शिवसेना. ही पार्टी वाढवण्यासाठी काय काय झालं हे नव्या पिढीला माहित आहे. आता मला आता बरोबर एखाद्याला काय पण त्याच्या होईल अजून नव्हे. त्याच्यामुळे एवढ्या वातावरणातून आता रिक्षा करायची आहे आपल्याला. यामुळे जागा खाली आहे. मैं खासदार साहब को ये बताना चाहता हूँ कि साहब ये तुम्हारा पहला दिवाली स्नेह ऐसा है कि आप बिगर सत्ता में रहने के बाद भी इतने प्यार आभा ने कहा कि
मैं कहता ये धार्मिक परिवार सिर्फ 2 परिवार के बीच में पूरे जालना जिले का परिवार है। धार्मिक साहब गिर गए, धार्मिक साहब का कुछ गया है। आज भी देश के नेता नरेंद्र मोदी जी 2 मिनट के अंदर उनको मिलते हैं, महाराष्ट्र के मुख्यमंत्री 2 मिनट के अंदर मिलते हैं। आज भी उनके सामने पायलट गाड़ी है, आज भी कलेक्टर एसपी से लेकर सभी सलूट मारते हैं। नुकसान किसी का हुआ तो तुम्हारा और हमारा हुआ, याद रखो। डेवलपमेंट का नुकसान हुआ है, जाने का भविष्य का नुकसान हुआ है, और उस नुकसान में मेरा भी कुछ हाथ का मैच कबूल करता हूं। आज देखिए, आज भी बहुत सारे उद्घाटन हो रहे हैं। एक वो जल कुंड बना है 19 करोड़ का, जिसमें गणपति भगवान का गाँव ही डूब गया। उसके पैसे किसने लाए ये बताओ। धार्मिक साहब ने लेके आया, जब धार्मिक साहब आजाद थे और मैं आमदार तब उसके पैसे आए। आज इलेक्ट्रिसिटी बचाने के लिए 100 करोड़ का सोलर का कार्यक्रम गानेवाड़ी के कैचमेंट एरिया में हो रहा है। वो किसके कार्यालय के अंदर हुआ है? धार्मिक साहब के कार्यालय। मैं जो भी कह रहा हूँ पत्रकारों को बोला मैं ऑथेंटिक कह रहा हूँ, मेरी बात का कल हाईलाइट करना। अगर ये बात गलत होगी तो 50 लाख रुपए मेरे से लेके जाना, अगर सही होगा तो सामने वाले लाएंगे। आज 8-8 दिन को जाना शहर के अंदर पानी मिल रहा है साहब। धार्मिक साहब ने के साथ हमारी एक मीटिंग की, हमने जो डीपीआर बनाया था साहब, जायकवाड़ी से जाने तक जो पानी आता है और खानेवाड़ी से जो हमारा नया मीटर तक जाता है, 2 डीपीआर हम लोग, जब मैं डीपीआर बनाया था, पुरानी डीपीआर की बात कर रहा हूँ, उसके अंदर पानी फिल्टर प्लांट, WT वाटर ट्रीटमेंट प्लांट, वो सिर्फ 15 ml का था और पानी की कैपेसिटी 60 ml की। 60 ml इसको बोलते दोस्तों की जानने के दिन में 2 बार पानी पिला सकते, इसको 60 ml। पर पानी दारात आला पण घरात आला नहीं, मराठी भी आगे मेरी थोड़ी बहुत। तो फिल्टरेशन का जो 35 करोड़ रुपए 35 ml का काम अगर किसने किया तो धार्मिक साहब ने किया, और जिसका काम प्रगति। दूसरा, खानेवाड़ी से जालना तक जो पाइपलाइन है, निजामकालीन पाइपलाइन है, राजू सेठ जितका जी, अगर वो खानेवाड़ी के पानी 10 लीटर अगर हम छोड़ते तो हमारे जालना शहर में पहुंचना सिर्फ 1 लीटर रहता, यानी 9 लीटर पानी गलती में जाता, 90% पानी था। आज वो निजामकालीन की पाइपलाइन का काम धार्मिक साहब और हमारे हमने जब किया, आज उसका काम प्रगति पर है। तुमको अगले दिवाली में मेरी बहनें जितनी बैठी जो पानी लेके घूमती है, अगले साल तुम्हारे को रोज 1 दिन में 1 बार पानी मिलेगा, इसका वादा मैं करता हूँ। एक काम हमने किया, बस दुर्भाग्य है कि उद्घाटन को हमारे तुम लोगों ने हमको सबको घर भेज दिया, लेकिन 16 का बोला 100 ml जो 16 का काम बोला, 100 करोड़ का काम। मेरा दावा है, मेरे को किसी पे टीका टिप्पणी नहीं करना। दिवाली के दिन है, तुम्हारे भी दिन अच्छे जाना, मेरे दिन का अच्छा जाना, मुझे किसी लेना नहीं। लेकिन ऐसा भी हो सकता है अगले दिवाली मिलन को कि इधर से कोई मेयर बन के आए, इधर से कोई पंचायत समिति का अध्यक्ष बन के आए, इधर से कोई जिला परिषद का अध्यक्ष, हमारे जैसे नीचे बैठेगा और आप ऊपर बैठेगा, ऐसा भी हो सकता है। और निश्चित ही है, मैं हमेशा कहता हूँ कि भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा भाजपचा बाले किल्ला इथे येण्यामुळं काही लोकांना आनंद झाला असेल आणि काही लोकांना प्रश्नही पडला असेल, परंतु आबांचं निमंत्रण आणि काल माननीय रावसाहेब पाटील झालेलं बोलणं, त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या काही होऊ, पण ऍटलिस्ट आपण शुभेच्छा तर एकमेकाला दिले पाहिजे, ही आपली संस्कृती आहे। आणि ही संस्कृती निभावण्यासाठी किंवा आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी ती या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे। खरं तर दीपावली स्नेह मिलनातून अनेक गोष्टी घडतात, आपली परंपरा आहे।
आणि या परंपरेच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांनी ज्या काही परंपरा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत, यातून जे काही मतभेद झालेले असतात ते मतभेद कदाचित दूर होतात आणि यातून नवीन मार्ग सापडतो आणि या नवीन मार्गाच्या माध्यमातून काही भलं या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. राज्यामध्ये आता निवडणुकीचा वारं वाहू लागलेला आहे. आता पक्षाचे मालक म्हणून नारायण कुचे आणि भास्करराव दानवे या ठिकाणी दोघं आहेत. माझी आणि रावसाहेब पाटलांची भूमिका या सर्व बाबीवर लक्ष ठेवण्याची नारायणराव रावसाहेब पाटीलांना मी आम्ही दोघं जण लक्ष ठेवू तुम्ही काय करताय खाली. परंतु माझी भूमिका मी पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट करतो की 15 दिवसापूर्वीच युती करण्याचं निमंत्रण मी या दोन्ही नेत्याला या ठिकाणी दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पण दिलेलं आहे. त्यामुळे आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आमच्या आपसातले काही भांडणं असतील ते एक वेळेला आपल्याला बाजूला ठेवूया, परंतु कार्यकर्त्यासाठी जर आपण पुन्हा एक नाही झालो तर हा कार्यकर्ता हातामध्ये पायदान घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यासाठी आपल्याला हा युतीचा संकल्प निश्चितपणे करू आम्ही घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. तर मला तुम्हाला विनंती करायची, या व्यासपीठावर विनंती करायची ही कार्यकर्त्यासाठी तुम्ही जरा शांत बसले. मला कळत नाही गंभीर म्हणून झालं तेवढे माझ्या घेण्याने गंभीर झालं का काय झालं. माझ्या बोलण्यात काही लोक मान हलवतात, काही तुमच्या बघतात काय बोलावं काय नाही, उत्तर काय द्यावं काय कळत नाही. असे गंभीर चेहरे करू नका. आम्ही एक आहे, तुम्ही काय चिंता करू नका. आम्ही सर्व एक आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही. त्यामुळे निश्चितपणे या माध्यमातून आम्ही करूया. भास्कररावांचं नेतृत्व, भास्करराव तुम्हाला कल्पना आहे की तुमच्यासाठी मी सदैव उभा आहे की नाही उभा आहे. पाटील साहेब तुम्ही साक्षीदार असो पाटील. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर मी असा पदर बसलो होतो की भास्कर दानवेला उमेदवारी द्या, तर काय झालं मला माहिती एकदा होऊन द्यायचं मग आता ना काय अडचण नाही असं पाहिजे मला. आता ते वेळ पाहून गेला तर काय प्रश्नच नाही. पण मीच होतो की भास्कर दानवेसाठी तुमच्याकडे उमेदवारी मागत होतो की भास्कररावांना तुम्ही द्या, मी या ठिकाणी अध्यक्ष त्यांना करतो. आता एखादा प्रश्न टाकून बघा, आमच्याकडे बोलून बघा. आम्हाला काय प्रश्नच नाही. आम्ही विष्णू जाहीर केलेला आहे, विष्णू आम्ही करणारच आहे. वाटे करू त्यामध्ये काय फरक पडतो, त्यात वाटे करू ना, बरोबर आहे की नाही. अरे हो किंवा नाही सांगा ना. तुम्ही कोणाला घाबरता, रावसाहेबला घाबरता. तेव्हा तुम्हाला विनंती आहे की निश्चितपणे विष्णू आपली तयारी नाही मग बघा समोर आणलेला आम्ही जाहीर केलेला. त्यामुळे चिंता करू भास्कररावांसाठी काही पण भास्कररावांसाठी काही पण काय विषयच नाही. भास्करराव तुमच्यासाठी काही करू काय विषयच नाही. काय तुला बाहेर आहे का मी काय सांगतो तो ऐक तुला कळत नाही. अरे तुला कळत मी काय सांगतो मी विष्णूला उभा करतो ना. विष्णू नाही की नाही काय विषय काय झाला. अरे आमच्याकडे असं नाही. ते पूर्ण तर कधी मिळत नाही रे. ते पूर्ण कधी मिळेल येणार आहे का तिथं काय मोठे घालायचे का मग अरे वारला. त्यामुळे आम्ही निश्चितपणे आता या मतावर आलो आम्ही हे निश्चितपणे करूया. आम्ही रावसाहेब दानवेंना विनंती करणार आहे की या संदर्भात तुम्ही नेते राज्याचे नेते आहेत, गावातील लक्ष ठेवा. आम्ही निश्चितपणे गाव पातळीवर हे करण्याच्या तयारीत आहेत. आज या ठिकाणी आपण मला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करत असताना दिवाळी पाडवा हा निश्चितपणे
कार्यकर्त्याचा आपण गोड करूया एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, धन्यवाद. धन्यवाद. तरच जिल्ह्याचा विकास होईल. आता हे जे आर्मीला भाषण केलं आज हे मला आठवडा अगोदर तास कधी कधी बोलू नको म्हणून नक्की ज्या दिवशी कैलास गोरंट्याला प्रवेश केला आता आर्मीचं भाषण बदलणार आहे. नुकसान करून टाकला. अरे भाऊ मागच्या निवडणुकीत मला सांगा जालन्यावाल्या भाजप कधीच अध्यक्षपदाची निवडणूक लढली या जिल्ह्यात या शहरात नाही. मी म्हणे यायला तुम्ही घ्या मी राज्याचा अध्यक्ष होतो. कुठं युक्त्या झाल्या नाही का जालन्यात युक्ती केली. मित्र मी 1990चा आमदार झालो तेव्हा जिल्ह्यामध्ये मी एकटा आमदार होतो. अर्जुनराव, शिवाजीराव, नारायणराव हे 3 आमदार होते आणि भाजपचा किल्ला मी एकटा लढायचो. आज सांगण्यासारख्या गोष्टी नाही. आठवणी सांगायला गेलो तर खूप माझ्या अडचणी पुण्य मार्ग काढले. पण त्याही काळामध्ये आम्ही या जिल्ह्याची युती ठेवली. युतीबद्दल शंकर युती ठेवली. हे 3 माझ्या अंगावर यायचे कमी असायचे आणि युती 3 दिवस चालायची. एक दिवस शिवाजीराव होते अर्जुनराव म्हणे बाबा रावसाहेब सिंग काही बसत झोपतून पुन्हा उठतो आणि मग सुई लागत. मी रावसाहेब शिवाय डोकं लावू शकत नाही. मी काही युतीला बसत नाही. आमचे अनेक नेते होते बरोबर त्यांच्या हातावर एक बॅन दिली होती. एकच काम करते काय करते मला माहिती. त्याच्यामुळे युतीचा तिढा 3-3, 4-4 दिवस चालायचा आमचा. आणि पण काही चांगल्या वातावरणात नव्हतं चालत. वादविवाद होते. एक दिवस युती मोडी असं समजून आठवून उठून चालला. आम्ही जरा जोरात बोललो आम्हाला जोर नाही करायची होती ना झटका नको. पण गेल्याच्या बाद मला असं वाटतं की अर्जुनला राग आला. बोलला तर नाही पण राग आला आणि रागा केला. दुसऱ्या दिवशी मी अर्जुनच्या घरी गेलो. हा आणि मला अर्जुन काल मी तुला बोललो जाऊ आपण पुन्हा बसू. माझ्या मनाला वाटलं की अर्जुनला राग आला. मी भाजपचा जरी असलो घरी गेलो आणि त्याला 16 अर्जुन जाऊ दे होत असतं सोडून दे असं वातावरण आम्ही ठेवलं. एक दिवस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या का सभापतीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद मेंबर शिवसेनेचे कुठले 3 भाजपचं नाही. आणि अध्यक्षाच्या बंगल्यातून निघलो तर दगडफेक मिळाली. कुठली शिवसेना आणि मॅच एक 9 जणांचा एक धरून दुसरा काँग्रेसचा आमच्यात आणि दगडफेक मिळाली झाली. काही कारण पण ताकद काही कमी होती ना. 3 हे आम्ही एकटा. पण मग पुन्हा आम्ही एकत्र आलो सभापती निवडणुकीला. आणि राणाचं जर फार्म हाऊस ते शेत आहे तिचं आर्ग्युमेंट काय दादा काल जे झालं ते पोर आहे केलं रागमान ते वातावरण झालं. आता त्या काळामध्ये जपून गेल्या गोष्टी ती स्थिती आता राहिली. या ठिकाणी पार पडलेले असं कोमलजी जंगे झारखंड राज्य
भोकरदन जाफराबाद मतदारसंघ केंद्रीय निरीक्षक 2024 या ठिकाणी बद्रीभाऊ कठाडे आजच्या दीपावली हा कार्यक्रम आपण अल्प वेळेमध्ये उरकणारे मला याची जाणीव आहे की प्रत्येकाला घाई गडबड आहे आणि म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला दादांना फोन केला की जालन्याचं दीपावली स्नेहमिलन किती तारखेला घ्यायचंय. दादांनी सांगितलं की जालना शहरातील लोकांच्या भावना ओळखून घ्या, अभ्यास करून ते तारीख ठरवा आणि म्हणून आजची तारीख 25/10/2025 ला आपण 24 तारखेला या दिवाळी